विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचं टार्गेट आहे 100% तर मग फिजिक्स करावंच लागेल. मी तुम्हाला सांगू का? केमिस्ट्री मध्ये एक 40च्या आसपास स्कोर, मॅथ्स मध्ये एक 60च्या आसपास स्कोर जर झाला, तर 100 स्कोर होतोय. ओके. मग 200 पैकी 100 जरी मिळालं तरी अबोव्ह 90% तर गॅरंटेड आहेत म्हणूया आपण. ओके. आणि फिजिक्समध्ये एक 15-20 पडले, तर अगदी 98 पर्यंत पण मुलांनी पर्सेंटाइल मिळवलेले आहेत. माझ्या इथलंच बोलतोय मी. माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे, की जर फिजिक्स परफेक्ट केलं ना, फिजिक्समध्ये तुम्ही 30-35 च्या रेंजमध्ये जर गेला, तर गॅरंटीनं 99 पर्सेंटाइल प्लस मार्क मिळाले, तर काय कुणाला नको आहे ते? पण आमच्या पुढे प्रॉब्लेम काय होतोय, की बोर्डच्या पेपरलाच आम्ही जर बघितलं, फिरवून प्रश्न दिले, तर प्रॉब्लेम क्रिएट होतोय. आता मी तुम्हाला सांगतो, मग उपाय काय? तर उपाय आहे हार्ड वर्क. पण कसं करू? काय करू? आम्हाला कुणीतरी सांगितलं पाहिजे. मी आहे ना. व्हिडिओच्या सुरुवातीला आजचं शेड्यूल देतोय मी. आज ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता तुम्ही ॲपवर जाऊन चेक करा. ओके. फ्री कंटेंटमध्ये तो व्हिडिओ ठेवणार आहे. त्यात मी सगळे या टॉपिक मधले फॉर्म्युलाज आहेत ना, एक्सप्लेन केलेत आणि ते एक्सप्लेन करत असताना मी त्याचा वापर कसा करायचा, काय प्रश्न येऊ शकतात हेही हिंट दिलेले आहेत. पण नुसते फॉर्म्युले ओके. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशन मधलं वन शॉट लेक्चर आहे ड्युअल नेचरचं. ते परफेक्ट बघायचं. त्यातल्या एम-सी-क्यू सॉल्व्ह करत असताना ह्या फॉर्म्युलेचं पेज तुमच्या समोर असणार आहे. तुम्ही परफेक्ट प्रॅक्टिस कराल. अडलं, व्हिडिओ पहिला पॉज करायचा. स्वतःहून सोडवायचा प्रयत्न करायचा. अडलं, तर ठीक आहे व्हिडिओ बघा. मी डिटेल एक्सप्लेन केलंय. ते झालं की तुम्हाला करायचे डी-पी-पी सॉल्व्ह याच टॉपिकचे म्हणूया आपण. ओके. मग डी-पी-पी सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम येणारच नाहीये, कारण व्हिडिओ लेक्चर परफेक्ट बघितलंय तुम्ही. ओके. फॉर्म्युलेचे तो लेक्चर व्यवस्थित बघितलंय आणि त्याच्यानंतर संध्याकाळी या टॉपिकवर असणार आहे टेस्ट. पुरतं एवढं शेड्यूल देणार आहे मी. अजून एखादा टॉपिक मी देऊ शकलो असतो, पण नाही कारण माझं टार्गेट आहे फिजिक्स. तर मी ठरवलंय, सुरुवातीचे काही दिवस रोज एक-एक टॉपिक घेऊया आपण, पण डिटेल तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. नाहीतर हे पण राहिले, ते पण राहिले असं नको. तुमच्यापैकी बऱ्याच मुलांशी बोलूनच मी हे डिसिजन घेतलंय बरं का. पण थांबा ना, आता मी तुम्हाला सांगतो ना, एक छोटीशी गंमत सांगतो. बघा, नीट लक्ष द्या. कायनेटिक एनर्जी ड्युअल नेचर मधलाच पार्ट आहे बरं का. त्याचा फॉर्म्युला आहे एच म्यू मायनस एच म्यू नॉट. ओके. म्हणजे ही कायनेटिक एनर्जी फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. ओके. आणि फोटो इलेक्ट्रिक करंट आहे ना, तो इंटेन्सिटी ऑफ लाईटवर डिपेंड असतो. समजून घ्या. इंटेन्सिटी ऑफ लाईटवर डिपेंड आहे. ओके. ठीक आहे. तर माझा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा. ही जी इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी आहे ना, त्यात काहीतरी चेंजेस दिलेत बरं का. पण मेन प्रश्न आहे, जर इंटेन्सिटी ऑफ लाईट डबल केली, तर करंट इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल? असं 2 ऑप्शन होते लक्षात घ्या. इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल? आणि एक बघा, इंटेन्सिटी ऑफ लाईट तुम्ही इन्क्रीज करताय. ऑब्व्हियसली करंट सुद्धा इन्क्रीजच होणार आहे. 100% मुलांना वाटतंय. पण थांबा ना, प्रश्न नीट वाचला पाहिजे फिजिक्समध्ये. आता मी तुम्हाला सांगतो त्यांनी काय दिलंय माहितीये का? ही जी इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी आहे ना, या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या हाल्फ आहे. म्यू नॉट बाय 2 टाकतो व्हॅल्यू. आणि इफ फ्रिक्वेन्सी इज हाल्फ दॅट ऑफ थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, बट वी डबल द इंटेन्सिटी, देन करंट असा ऑप्शन आहे. मग आपण डोक्याने काय विचार करतो माहितीये का? करंट कुठं फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे? हे बघा, कायनेटिक एनर्जी फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. कायनेटिक एनर्जी इंटेन्सिटीवर डिपेंड नाहीये. करंट इंटेन्सिटीवर डिपेंड आहे, पण करंट फ्रिक्वेन्सीवर डिपेंड नाहीये. मग आपण काय विचार करतो? फ्रिक्वेन्सीला बाजूला ठेवतो. त्याच्यावर कुठं करंट डिपेंड आहे असं म्हणतो. इंटेन्सिटी वाढवली, करंट वाढेल, इन्क्रीजेस उत्तर लिहितो. पण नाही बाळांनो, ऐका ना. ही तुमची इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड पेक्षा जास्त असेल तरच फोटो इलेक्ट्रिक एमिशन होणार ना. इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी ह्याच्यापेक्षा कमीच असेल तर फोटो इलेक्ट्रिक करंट फ्लो होणारच नाहीये. त्यामुळं ॲन्सर येणार आहे 0. आलं का लक्षात? मग अशा भरपूर गोष्टी आहेत. त्यासाठी तुम्हाला हे लेक्चर्स बघावं लागेलच. मग पहिल्यांदा कुठलं लेक्चर आहे तुमच्यासाठी फॉर्म्युल्याचं आणि त्याच्यानंतर मग वन शॉट डी टेस्ट. मी तुम्हाला आज हे सगळे लेक्चर ॲज अ फ्री कंटेंट म्हणून प्रोव्हाईड करतोय.
पहिले काही दिवस ॲज अ डेमो म्हणून बघा. मुलांचा प्रश्न असतो, की "सर तुम्ही फ्रॉम बेसिक शिकवणार का?" आणि ही मुलं आहेत ज्यांना 10वी ला 70-80% आहे. ओके. ज्यांनी 2 वर्ष त्रासात घालवलेली आहेत, प्रॉपर तयारी झालेली नाहीये. त्यामुळे त्यांच्या मनात एकच आहे, की बेसिक. मग मी या सगळ्या मुलांना म्हणतो, तुम्ही हे लेक्चर बघा आणि मगच क्रॅश कोर्स पर्चेस करा. मी घेतलंय, परफेक्ट घेतलंय. पण मनातला न्यूनगंड काढून टाका. समजणार आहे तुम्हाला. हे फॉर्म्युलाचं लेक्चर पण डिटेल मस्त झालंय. छोटंसं आहे. आणि ते इतके फॉर्म्युले परफेक्ट होतायत ना, मग सगळं पुढचं सोपं वाटणार आहे. ओके. मग तुमच्या लक्षात आलंय का? तुमच्या अजून एक गोष्ट लक्षात आलेली असेल, की माझ्याकडे बघून, की बोलून डिस्कशन करून मुलांशी अक्षरशः म्हणूया आपण थकून जातो दिवसभर मी. पण तुम्ही तुमच्यासाठी यायचं म्हणलं, की एक वेगळीच एनर्जी येते बरं का. मग मला काय हवंय? तुमचा कॉन्फिडन्स. तर जमतंय. काय जमतंय? तर फिजिक्स सुद्धा जमतंय. फिजिक्स केल्यामुळं माझं टार्गेट अचीव्ह होणार आहे आणि सांगू का? एक 10 ते 11,000 मुलं नवीन आपल्या परिवारात जोडले गेले आहेत म्हणूया आपण, की जे मला फॉलो करतात. मला अतिशय आनंद होतोय हे सांगताना. ज्यांना मराठी बोलता येत नाहीये, असे माझे स्टुडंट आहेत. ओके. अशा स्टुडंटच्या पॅरेंट्सशी मी बोललोय. त्यांना माझं समजतंय. ॲक्चुअली मराठीतून बोलतोय तरी त्यांना ते कळतंय. ही आनंदाची गोष्ट आहे. आनंदाचीच गोष्ट आहे लक्षात घ्या. ओके. मी तुम्हाला सांगू का? माझ्या काही स्टुडंटमध्ये बंगाली स्टुडंट पण होते बरं का लक्षात घ्या. म्हणजे तो म्हणायचा, "सर नो प्रॉब्लेम समझता है, समझता है. ओके. आप जो पढ़ाते हो समझता है." चांगली गोष्ट आहे. मग एखादी कोणी असं कौतुक केलं की फार बरं वाटतंय ना. मग तुम्हाला पण जेव्हा व्हिडिओ आवडतात तेव्हा लाईक करायला विसरू नका. आता चॅनल सबस्क्राईब केला असणार आहे. शेअर पण तुम्ही करताय त्यावर धन्यवाद. पण आता नाही. मला पाहिजे हे. हे आजचं टार्गेट अचीव्ह करा. एकच टॉपिक दिलाय. अगदी मन लावून करा. ऑल द बेस्ट.